कोण म्हणतं की यांची पाचही बोटं तुपात असतात. खरं सत्य तर हे असतं की पाचीतलं एक तरी बोट असं असतं की ते तुपापर्यंतच पोहोचत नाही. लागतोय का अर्थ वाक्याचा नेमका? कळतंय का मी काय म्हणते? जशी आपल्या हाताची पाचही बोटं एकसारखी नाही आहेत, सुख आणि दुःख समान नाही आहेत, तशाच पद्धतीने आपलं आयुष्यही एक अशा आकारात चाललेलं असतं, एक अशा वळणात चाललेलं असतं की ज्या क्षणी आपल्याला वाटतं की हां, सगळं आहे माझ्याकडे, सगळं आहे, पण एक मनाच्या कोपऱ्यात एक खंत असते, एक काही ना काहीतरी नवल असतं, एक काही ना काहीतरी गोष्ट असते, ती मनाला सतत खुपत असते, मनाला टाचणीसारखी टोचत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी क्षणांना सामोरं जावं लागतं. की ते क्षण कितीही केलं तरी, कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी ते विसरले जात नाहीत. तर प्रत्येक वेळी आपल्या समोर ते येऊन उभं राहतात आणि जाब विचारत असतात की का तू मला कसा विसरला, तू मला कसा विसरू शकतोस, तुला मला विसरण्याचा हक्क तरी कोणी दिला? बरोबर आहे ना? सगळं काही असताना काहीच नसतं, ही गोष्ट पण खरी आहे. आपल्याला वाटतं की आपण आनंदी खूप आहोत, एका क्षणाला खूप वाटतं की हा, आपल्यासारखं भाग्यवानच कोणी नाही, पण एका क्षणाला असं वाटतं की यार, आपण नेमकी कोणती चूक केली, आपल्याच बाबतीत का असं होतं? ती खंत मनाला सतत टोचत राहणारी असते आणि ती पुन्हा पुन्हा समोर येत असते. आणि तीच असते की आपल्या पूर्ण आनंदाला तिच्या कवेत घेते, पूर्ण आनंदाला तिच्या कवेत घेते आणि दिसते फक्त तीच गोष्ट. मग आनंद कुठे राहिला? घेतला ना तिने कवेत. आहे, बरंच आहे. आयुष्य जगायचंय तर या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. अनेक व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात, काही दुःख घेऊन, काही सुख घेऊन, काही समाधान घेऊन, काही आनंद घेऊन. प्रत्येकी प्रत्येकाच्या वाट्यानं चालत असतं. प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या म्हणण्यानुसार, स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगत असतं आणि तो त्याचा हक्कच आहे. प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा हक्कच आहे आणि तो त्याला दिलाच पाहिजे. मग विचार असतो तो त्या 4 जणांचा की 4 लोक काय म्हणतील. ही 4 लोक फक्त मरताना, मेल्यानंतर आपल्याला खंदा द्यायला उरतात. प्रत्येक वेळी स्वतःचा पण विचार करणं महत्त्वाचं आहे. स्वतःचा स्वार्थीपणा पण आपल्या मनामध्ये जगवणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक माणूस आहे की त्याच्याकडून चूक होत असते. प्रत्येक व्यक्ती आहे की तो समजून घेत असतो, माफ करत असतो, माफी देत असतो. चुका घडत असतात, चुका सुधारत असतात. यालाच तर जगणं म्हणलं जातं ना. म्हणजे हेच आहे की आपलं आयुष्यच असं आहे की त्यामध्ये चढ उतार आहे, वेगळाच प्रवाह आहे. आपलं दुर्लक्ष करणाऱ्या गोष्टी आपल्या समोर येत असतात. मग त्यामध्ये पण स्वतःला कणखर बनवणं
कोणत्याही गोष्टींचा आपल्यावर अजिबात परिणाम होणार नाही असं स्वतःला करणं, असं स्वतःला घडवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. पुढच्या गोष्टी आपल्यावर परिणाम करत नाहीत असं जेव्हा वाटेल ना, तेव्हा आपण या जगातील सर्वात धीट माणूस असू, सर्वात कणखर माणूस असू. जरा जरी बर्फ त्याच्या कक्षेतून, त्याच्या थंड जे काय हवामान असेल त्या थंड हवामानाच्या कक्षेतून जेव्हा बाहेर येतो, जेव्हा उन्हाशी त्याचा संपर्क येत असतो, उष्ण हवेशी संपर्क येत असतो, तेव्हा तो स्वतःला वितळवतो, स्वतःचं अस्तित्व तो गमवत असतो. मग हेच आहे की जेव्हा आपण आपली कक्षा जी असेल ती कक्षेतच राहून की माझ्यावर कोणाचा परिणाम होत नाही, मी घडवणारा फक्त मी स्वतःच आहे, असं जेव्हा वाटेल ना, तेव्हा तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, कोणीही तुम्हाला मात देऊ शकत नाही. कोणत्याही उन्हाचा प्रभाव, कोणत्याही दुसऱ्या हवेचा प्रभाव तुमच्यावर होता कामा नये. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातले, तुमच्या स्वतःच्या जीवनातले यशस्वी व्यक्ती असाल.